नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी. आज आपण बनवलेले आहेत तांदळाचे पापड. तेही फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये. आता पापड वाळवण्यासाठी कडक उन्हामध्ये जायची अजिबात गरज नाही. हे तांदळाचे पापड फक्त फॅनच्या हवेत अगदी सहज सुकतात आणि तळल्यानंतर बाजारासारखे कुरकुरीत होतात. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा, मी तुम्हाला 1 ग्लास प्रमाणामध्ये सांगणार आहे. तर इथं आपल्याला बघा 1 ग्लास तांदूळ घ्यायचे आहेत. आता तुम्ही इथं ग्लासाच्या ऐवजी कुठलंही भांडं किचनमधलं वापरू शकतात. तुम्ही ज्या भांड्याने तांदूळ घेणार आहात, त्याच भांड्याने आपल्याला नंतर पाणी देखील घ्यायचं आहे. आता इथं बघा मी 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळ तुम्ही अगदी राशनचा किंवा खिचडीचा तुम्ही रोजच्या वापरातील कोणताही चिकट भात होणारा जर वापरला ना, तर त्याने पापड खूप छान होतात आणि तळल्यानंतर एकदम असे तिप्पट चौपट फुलतात. आता हा तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने खळखळ असा धुवून घ्यायचा आहे. इथं तांदूळ मी बघा 2-3 पाण्याने खळखळ धुवून घेतलेला आहे. आता नंतर आपल्याला तो एका पातेल्यामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये, भांड्यामध्ये आपल्याला तो तांदूळ भिजत ठेवायचा आहे. आता हा तांदूळ आपल्याला 2 दिवस असाच पाण्यामध्ये म्हणजे भिजवायला ठेवायचा आहे भिजण्यासाठी. फक्त आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी या तांदळावरचं पाणी बदलायचं आहे आणि दुसरं टाकायचं आहे. आता इथं बघा, तांदूळ हा आपला चांगला भिजलेला आहे. नंतर त्याच्यावरचं पाणी आपल्याला ओतून द्यायचं आणि तो तांदूळ चांगला 2 पाण्याने धुवून आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे. आता हा तांदूळ बघा कुकरमध्ये मी काढून घेतलेला आहे. आता आपण तांदूळ हा कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. आता ज्या ग्लासाने तांदूळ घेतला आहे, तर त्याच ग्लासाने आपल्याला 4 ग्लास पाणी घालायचं आहे. तर आता कुकरमध्ये तांदूळ घेतला आणि तांदळामध्ये 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता तुम्ही ज्या भांड्याने तांदूळ घेतला, त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता नंतर याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे. नंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुकर आपल्याला काय करायचं आहे, गॅस चालू करून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता इकडे गॅस चालू केलेला आहे आणि कुकर ठेवायचा. कुकरला झाकण लावायचं आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. ही रेसिपी अगदी म्हणजे सोपी आहे. अगदी कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये आणि एकदम अशी सोपी आणि युनिक पद्धत आहे. नवशिक्यांसाठी अगदी सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी मी सांगितलेली आहे. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. बघा आपला तांदूळ हा म्हणजे भात चांगला असा शिजलेला आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते सुद्धा. कुकरची हवा गेली की बघा सगळी वाफ काढायची आणि झाकण उघडायचं. नंतर बघा भात असा एकदम असा तांदूळ मऊसूत असा इथं शिजलेला आहे. नंतर आपल्याला चमच्याने असं काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर चमच्याने जर मिक्स करता नाही आलं एकदम असा म्हणजे मॅशरने बारीक थोडासा वाटून घ्यायचा आहे. मी इथं मॅशर घेतलेला आहे. मॅशर आपण बटाटा मॅश करायचं जे मॅशर आहे, तर त्याने बघा मी मस्त असं तांदूळ हा म्हणजे भात आहे, तर तो एकदम असा मऊसूत त्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे. आता नंतर याच्यामध्ये बघा घालायचं आहे आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे. नंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. आता नंतर इथं बघा थोडंसं आपल्याला काय करायचे आहेत, जिरे घालायचे आहेत. तर इथं मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत. नंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. अगदी आपल्याला इथं याच्यामध्ये अगदी पाव चमचा खायचा सॉरी म्हणजे खाण्याचा जो आपला फुल सोडा असतो पापड खार, तर तो घालायचा. पापड खार जर नसेल तर खायचा सोडा घातला तरी सुद्धा चालेल. आता हे पापड बनवण्यासाठी बघा मिश्रण चांगलं थंड होऊन घ्यायचं म्हणजे थंड करून घ्यायचं आहे. आता हे थंड झालेलं आहे. हाताला अगदी थोडंसं 2 थेंब तेल आपल्याला हाताला लावायचं. आजचे पापड आपण बनवत असताना तेलाचा एक थेंबही वापर करणार नाहीत. आता इथं फक्त हाताला आपल्याला कसं चिकटू नये हे पापडाचं मिश्रण, म्हणून आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे. आता हे पापड मी घरातच फॅनच्या हवेलाच बनवणार आहे आणि हे पापड अगदी फॅनच्या हवेला अगदी 4 ते 5 तासात सुकून म्हणजे वाळून तयार होतात. आता बघा पिठाचा म्हणजे ह्या मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आणि बघा घरातच फॅनच्या हवेला मी पॉलिथिन शीट अंथरलेली आहे. नंतर एक छोटीशी पॉलिथिन शीटचा म्हणजे थोडासा तुकडा घेतलेला आहे किंवा एखादी साडीची बॅग वगैरे असेल ना, ती चौकोनी आकारात कट करून घ्यायची. त्याला अगदी थोडंसं तेल पुसून घ्यायचं आणि नंतर त्या
मिश्रणाच्या गोळ्यावर हे पॉलिथिन ठेवून त्याच्यावर आपल्याला ताटाने थोडंसं प्रेस करायचं. मग बघा काय छान असा एकसारखे असे पापड बनतात. अगदी सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला ताटाने जर बनवता येत नसतील ना, तर अगदी तुम्ही पोळपाट किंवा असं जाड थोडंसं वरून असं थोडंसं प्रेस करण्यासाठी थोडीशी जाड वस्तू घ्यायची. नाहीतर प्लेटने जरी तुम्ही बनवले तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्हाला हाताने जरी तुम्ही अगदी पापडाचं मिश्रण घ्यायचं, पॉलिथिन शीटवर टाकायचं, वरतून थोडीसं पॉलिथिनचा कागद ठेवायचा आणि अगदी हाताने तुम्ही बोटाने जरी प्रेस केलं ना, असं पांगवलं ना हे मिश्रण असं पसरवलं ना, तरी सुद्धा गोल गरगरीत असे पापड इथं होतात. कुठलाही साचा किंवा मशीन वापरायची अजिबात गरज नाही. अगदी झटपट बनणारी सोपी पद्धत आहे. अगदी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदळाचे पापड कसे बनवायचे, कुकरमध्ये किती शिट्ट्या घ्यायच्या, पापडाचे पीठ परफेक्ट कसे बनवायचे, फॅनच्या हवेला पापड कसे सुकवायचे, पापड कुरकुरीत कसे तळायचे. तर अगदी मी तुम्हाला लहान-सहान टिप्स सहित मी आजची ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर ही रेसिपी नक्की बघा आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि बघा इथं आता राहिलेल्या मिश्रणाचे पापड मी सेम पद्धतीने बनवून घेते. अगदी तुम्ही हे मिश्रण अगदी पूर्ण पॉलिथिन शीटवर एकदाच जरी 1-1 चमचा टाकलं ना आणि वरतून पॉलिथिनचा छोटासा कागद टाकायचा आणि अगदी प्लेटने, ताटाने जरी प्रेस केलं ना, अगदी झटपट अगदी तुमच्या हातात खाली जरी कोणी मेहनतीला म्हणजे मदतीला जर कोणी नसेल ना सोबत, तर तुम्ही अगदी एकटी जरी तुम्ही हे पापड बनवायला घेतले ना, तरी तुम्ही अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही 2 किलो, 5 किलोचे पापड अगदी सहज बनवू शकतात. एवढे म्हणजे हे झटकीपट बनतात. आता राहिलेले पापड बघा सेम पद्धतीने मी बनवून घेते. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर प्लीज लाईक करा. कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचा सपोर्टच मला नवीन रेसिपी बनवायला प्रेरणा देतो. बघा इथे आपले पापड पूर्ण बनवून तयार झालेले आहेत. तर आता हे बघा मी फॅनच्या हवेलाच सुकवून घेणार आहे. तर कडकडीत उन्हामध्ये अजिबात जायची गरज नाही. फॅनच्या हवेलाच 1 दिवस, 2 दिवस तुम्ही हे वाळवून घेऊ शकतात. तर पाहू शकतात इथं फॅनच्या हवेलाच मी 2 दिवस हे पापड सुकवून घेतलेले आहेत आणि वाळल्यानंतर बघा एकदम असे काचेसारखे पांढरे शुभ्र असे हे तांदळाचे पापड अगदी कुकरच्या एका शिट्टीमध्येच हे आपण पापड बनवलेले आहेत. अगदी बघा त्याला अजिबात तडा वगैरे गेलेल्या नाहीत. एकदम पांढरे शुभ्र काचेसारखे आणि तिप्पट फुलणारे हे पापड आपल्या इथं वाळून तयार झालेले आहेत. मी लगेच तुम्हाला हे पापड तळून सुद्धा दाखवणार आहे. इकडे बघा गॅस चालू केला आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की नाही तर थोडासा पापडाचा तुकडा टाकायचा आणि तो तळून पटकन वरती आला की समजायचं आपलं पापड तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे. कडकडीतच तेल गरम म्हणजे हवं आहे. बघा तेलात पापड टाकला की बघा की म्हणजे कढई सुद्धा पुरत नाही. कढई सुद्धा कमी पडते. एवढा हा इतक्या पटीने हा पापड तळल्यानंतर तेलात फुलतो. बघा तुमच्या लक्षात आलंच असेल. फक्त आपण कुकरच्या एका शिट्टीमध्ये हे तांदळाचे पापड बनवलेले आहेत. एकदा नक्कीच तुम्ही पण या पद्धतीने ट्राय करा आणि हो, तुम्ही माझे हे व्हिडिओ कुठून पाहतात, तर कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही पण आता कसं उन्हाळा सुरू आहे तोपर्यंत नक्की एकदा हे तांदळाचे पापड या पद्धतीने बनवून बघा. एकदा बनवून ठेवा आणि 1 वर्ष, 2 वर्ष खा. अगदी खायला खूप म्हणजे टेस्टी लागतात. अगदी तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारे हे तांदळाचे खुसखुशीत पापड बनवा आणि कसे झाले ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर बघा इथं पांढरे शुभ्र खुसखुशीत असे हे तांदळाचे पापड इथं आपले झालेले आहेत. आता मी तुम्हाला पापड हे बघा मी मोडून सुद्धा दाखवते, की बघा एकदम असा काय खुसखुशीत झालेला आहे. अगदी बघा कमी तेलकट झालेला आहे. अगदी बघा हातात घेतला की बघा एकदम असा खुसखुशीत, एकदम असा कुरकुरीत असा इथं आपला हे तांदळाचा पापड बनवून तयार झालेले आहे. तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी? एकदा नक्की ट्राय करा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.
तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.